स्ट्रायकर आहे रुपेश, नॉन स्ट्राईक एंडला येतो गणेश गणेश कारंडे. अतिशय आक्रमक फलंदाज, सलामीची जोडी मैदानामध्ये उतरले. गोलंदाज सागर. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू घेऊन येतो राईट मोर द विकेट आणि आता मात्र सुरेखरित्या चेंडू टाकतोय. निर्धाव चेंडू जातोय. पहिला चेंडू निर्धाव जातोय. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर जातोय सागर. सागर पुढचा चेंडू घेऊन येतोय आणि आता मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू टाकतोय. टप्पा पडल्यानंतर किंचितसा खाली जातो चेंडू. निर्धाव जातोय. फलंदाज चकतोय. पुन्हा एकदा लागोपाठ 2 चेंडू निर्धाव टाकतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव टाकतोय. नक्कीच आत्मविश्वास वाढलेला दिसतोय गोलंदाज सागर याचा. पुन्हा एकदा सागर बॉलिंग मार्कवर 5 ते 6 बॉलचा रनअप आणि आता मात्र उंचावर मारण्याच्या प्रयत्नात डीप मिडच्या दिशेने चेंडू लगावला जातोय आणि सरळ चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. 4 रन. रुपेश धरण पुन्हा एकदा गोलंदाज सागर. आता मात्र मारायला चेंडू डीप लॉंग ऑनच्या दिशेनं. तिथं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे डीप लॉंग ऑफच्या दिशेनं. माफ करा. आणि एक धाव मिळते संघाला. एक धाव मिळते रुपेशला. संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 5. 4 षटकांचा सामना असेल आजच्या दिवसातील पहिल्या फेरीचा शेवटचा सामना. 5 धाव फरकावर लागल्यात या षटकातील. मला आतापर्यंत 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया सुरेख गोलंदाजी करतोय सागर. कर्णधारांनी विश्वास ठेवला आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक सोपवलंय ते सागर याच्याकडे. सागर चंद. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन येतोय आणि आता मात्र सुरेख चेंडू फटकून काढलाय. चेंडू चेंडू लगावतोय. डीप लॉंगॉनच्या दिशेने जातोय. चेंडू अडवतोय. तोपर्यंत एक धाव काही रोखू शकत नाही. एक धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 6. बिनबाद 6. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. एक चौकार देखील लगावलाय रुपेश हा फलंदाज आहे. डावखुऱ्या फलंदाज. दरम्यान पुन्हा एकदा सागर आडव्या बॅटने मारला चेंडू. चेंडू लगावला जातोय आणि मला वाटतं हा खणखणीत डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खणखणीत हा सुरेख देखना षटकार. डीजे षटक संपतं. एका षटकाखेरीज संघाची धावसंख्या बदल मारते 12. या धावसंख्येवर बिनबाद 12. चांगली दमदार अशी सुरुवात म्हणावी लागेल. दिविशा 11 ऐरोली. नक्कीच कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवताना दिसतात. बिनबाद 12 अशी धावसंख्या फलकावर लागलेली आहे. निलेश भोईर. निलेश पाटील माफ करा. निलेश पाटील यांचं इथं आगमन होत आहे मंडळाच्या वतीनं. गजानन मित्र मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत निलेश पाटील साहेबांचं. नवीन गोलंदाज येतोय मोहसिन बलूच. बघूया पहिला चेंडू टाकतोय. आता मात्र सुरेख चेंडू टाकतोय. कट करण्याचा प्रयत्न केला होता. ढकलून दिलं शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेनं. ते तोपर्यंत एक धाव मिळते. एका धावर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 13. हॅलो. नक्कीच 13 हा आकडा पुन्हा एकदा येतोय. जसा भारतीय संघाला घातक होता तसाच आता मात्र कोणत्या संघाला घातक ठरतोय ते पाहायचं आहे. मोहसिन बलूच गोलंदाजीसाठी तयार. 10-12 बॉलचा रनअप. राईटम ओव्हर द विकेट मारा करतोय आणि आता मात्र फुलटॉप चेंडू. चेंडू लगावला जातोय डीप मिडच्या दिशेने. पाहायचा आहे आणि हा खणखणीत षटकार लगावला जातोय.
जाऊन पोहोचते ती 19 वर अतिशय रुपेश आक्रमक फलंदाजी करताना दिसतोय, आक्रमक पवित्र धारण केलेला दिसतोय. दरम्यान मोहनीश बलूज फुलटॉस मध्ये चेंडू टाकतो आणि आता मात्र पुन्हा एकदा आता मात्र सुरेख चेंडू टाकला जातोय. एक धाव सोडून काढतात हे दोन्ही फलंदाज. 22च्या रूपाने धाव मिळते आणि एका धाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20. बिनबाद 20 अशी धावसंख्या. अतिशय सुरेख धावसंख्या उभारताना दिसतात हे दोन्ही फलंदाज, सलामीचे फलंदाज रुपेश आणि गणेश कारंडे. स्वतः संघाचा कर्णधार गणेश कारंडे. भोग्या काय करतोय, चौकार किंवा षटकार लगावतो का, मोठी खेळी करण्यात यशस्वी ठरतो का, पाहायचं आहे. मोहनीश बलूच आणि आता फुलटॉस डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने पाहायचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतं तिथे, चेंडू आडेपर्यंत एक धाव काही रोखू शकत नाहीये. एक धाव मिळते गणेशला, एक धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 24. धावसंख्या झाले. मोहनीश बलूच पुढचा चेंडू घेऊन येतोय आणि आता मात्र उंचावलेला चेंडू पाहायचा, खडखडीत असा षटकार लगावतोय डीप लॉंग ऑनच्या दिशेने. लांब लचक षटकार, बिग 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 हिट. डीजे दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत धावसंख्या झाली ती बिनबाद 30 अशी. अजूनही या षटकातील मला वाटतं एक चेंडू शिल्लक आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 30 धाव फलकावर लागल्या. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन येतो मोहनीश बलूज, राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि आता मात्र पुन्हा एकदा आता उजव्या यष्टी बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा इशारा येतो नकारात्मक चेंडूचा. आव्हान तर धावसंख्येत भर पडते, संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 31. बिनबाद 31. चांगली दमदार अशी सुरुवात म्हणावी लागेल दिविशा 11 ऐरोली संघाची. नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य निर्णय घेतला असं म्हणावं लागेल. विश्वास. दरम्यान पुन्हा एकदा मोहनीश बलूच, मोहसिन बलूच आणि आता फुलटॉस चेंडू बघूया. चेंडू लगाव डीप नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतो. एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव देखील पूर्ण होते, 2 धाव पूर्ण होतात. या 2 धावांवर संघाची धावसंख्या वाढते. 9+2 अशा 3 धाव मिळतील. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 34. दरम्यान पुढचा चेंडू आणि आता मात्र अतिशय सुरेख लगावलेला फटका डीप लॉंग ऑफच्या दिशेनं आणि एक धाव मिळते. एका धाव संघाची धावसंख्या होते 35. 2 षटकाचा खेळ संपतो. 2 षटकाखेरीज संघाची धावसंख्या येते 35. बिनबाद 35. चांगली दमदार अशी सुरुवात म्हणावी लागेल दिविशा 11 ऐरोली संघाची. दरम्यान गोलंदाज रेडी येतोय गोलंदाज स्वप्नील नाईक उर्फ लालू, नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतातील हा खेळाडू. आता मात्र ब्लॉकर पद्धती चेंडू, अतिशय सुरेख चेंडू होता. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणि मला वाटतं हा ना तू गचा क्षेत्ररक्षण होतंय तिथं आणि या मला वाटतं 2 धावा सोडून काढतायत फलंदाज आणि या 2 धावांवर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 37. बिनबाद 37 अशी अतिशय दमदार सुरुवात म्हणावी लागेल. अतिशय सुरेख सुरुवात, सलामी म्हणावी लागेल. दरम्यान लालू याचा पुढचा चेंडू, पहिला चेंडू टाकला होता यॉर्कर मध्ये. दरम्यान पुढचा चेंडू, दरम्यान आता मात्र सुरेख चेंडू आणि आता मात्र निर्धाव चेंडू जातोय. अतिशय सुरेख गोलंदाजी, वेगवान पद्धतीची गोलंदाजी करताना लालू एक व्यावसायिक खेळाडू, परंतु आता मात्र आपल्या घरच्या संघाकडून खेळताना, संघामधून खेळताना पाहतोय लालू अतिशय तेज तर्रार गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. पुन्हा एकदा गणेश कारंडे. आता मात्र
उद्या एस.टी. बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा इशारा येतो, नकारात्मक चेंडूचा अवांतर धावसंख्येत भर पडते, संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 38, बिनबाद 38. चांगली दमदार अशी सलामी, चांगली दमदार अशी सुरुवात म्हणावी लागेल. लालू पुढचा चेंडू, आणि आता मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू टाकतोय, लागोपाठ 2 चेंडू निर्धाव टाकतोय, नकारात्मक टाकतोय, संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 39. लालू पुढचा चेंडू घेऊन येतोय, आणि आता मात्र उंचावर मारलेला चेंडू पाहायचा आहे, पंचांचा इशारा यायचा बाकी आहे. एक धाव घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातो, एक धाव मध्ये संघाला, संघाची धावसंख्या होते 40, बिनबाद 40. चांगली दमदार अशी सुरुवात म्हणावी लागेल. दिविशा 11 ऐरोली संघाचे तिसरं षटक प्रगतीपथावर असताना, दरम्यान हा सामना 4 षटकांचा असेल याची कृपया नोंद घ्यायची आहे. आयोजकांनी चेंडू पुरवायचा आहे, चेंडू द्यायचा आहे. दरम्यान पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होते आहे. लालू राईट मोर द विकेट. आता मात्र सुरेखिता मारलेला चेंडू पाहायचा आहे, शतरक्षक चेंडूच्या खाली आहे, आणि मला वाटतं झेल बाद होतोय. गणेश कारंडेची खेळी समाप्त होते. पहिले विकेट का पतन डीजे. अजिंक्य अतिशय सुरेख खेळाडू, उत्कृष्ट फलंदाज म्हणून संबोधला जातोय, तोच अजिंक्य. स्ट्राईकवर आहे रुपेश, नॉन स्ट्राईक एंडला नवीन आलेला फलंदाज अजिंक्य. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन येतोय लालू, आणि आता मात्र सुरेख चेंडू टाकला जातोय, अतिशय सुरेख. लेग बाईटच्या रूपाने एक धाव मिळते, घोषित क्षेत्रात चेंडू जातोय, संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 41. एक गडी बाद 41. चांगली सलामी दिली होती गणेश आणि रुपेश या दोन्ही फलंदाजांनी, 40 धावाची भागीदारी केली होती, सलामी दिली होती, ती सलामीची जोडी फोडण्यात यश मिळत आहे लालू याला. तर पुढचा चेंडू घेऊन येतोय लालू, आणि आता मात्र सुरेखिता मारलेला चेंडू, चेंडू आता शॉप सिल्वर ऑफच्या दिशेनं, आणि चेंडू फेक होते, परंतु एक धाव काढण्यात यशस्वी होत आहेत दोन्ही फलंदाज. या एका धावावर संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 42. 3 षटकाचा खेळ संपतोय, 3 षटकाखेरी धावसंख्या होते ती 42. दिविशा 11 ऐरोली. शेवटचं अखेरचं निर्वाणीचं हानामारीचं हमरीतुमरीचं षटक घेऊन येतोय मोहन दीक्षित. मोहन दीक्षित दरम्यान गुणश्री तयार होतोय, आणि आता मात्र उंचा मारलेला चेंडू पाहायचा आहे, आणि खणखणीत असा षटकार लगावला जातोय, अतिशय सुरेख फटका पाहायला मिळतो प्रेक्षकांना, आणि या षटकारावर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते, धावसंख्या होते ती 48. अतिशय सुरेख फटका लागला पहिल्या चेंडूवर.
अतिशय सुरेख फलंदाजी करतोय रुपेश. सलामी आलेला रुपेश मोहन दीक्षितच्या पहिल्या चेंडूचा भरपूर समाचार घेतोय. पहिल्या चेंडूवर षटकार लगावतोय. दरम्यान तोच मोहन दीक्षित पुन्हा एकदा गुणवत्ता तयार आणि आता मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारे मारलेला चेंडू अतिशय सुरेख बेग हेट आणि हा षटकार लागोपाठ दोन चेंडूवर दोन षटकार लगावले जातात. संघाची धावसंख्या पोहोचते ती 54 या धावसंख्येवर. डीजे वैयक्तिक 11 चेंडूमध्ये 30 धावा पटकावून काढल्यात रुपेश याने. त्याच्यामध्ये 2 उत्तुंग असे षटकार आत्ताच लगावलेत. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन येतो मोहन दीक्षित. काहीसा मागणा ठरत असताना आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. धावबाद करण्याचा प्रयत्न परंतु आपल्या क्रीजमध्ये व्यवस्थित पोहोचतोय. आता मात्र काहीशी दुखापत झाली आहे. फलंदाज रुपेश याला डॉक्टर दीपक याने फर्स्ट एड बॉक्स घेऊन जायचा. डॉक्टर दीपक या एका धावेवर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती म्हणजे 55. आणि आता मात्र काहीसा जखमी होतोय, निवृत्त होतोय, रिटायर्ड हर्ड म्हणावं लागेल रुपेश. आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय आकाश. रिटायर्ड हर्ड झालेला आहे, जखमी झालेला आहे खेळाडू. त्याच्या बदली दुसरा येतो फलंदाज आकाश. आणि आता स्ट्राईकवर आहे आकाश लाखन आणि स्ट्राईकवर आहे तो अजिंक्य. बघूया पुढचा चेंडू घेऊन होते आणि आता मात्र उंचावलेला चेंडू पाहायचा आहे प्रेक्षकांचा आणि खडखडीत हा षटकार लगावतोय डीप मिड दिशेने. बेग हेट षटकार आणि या षटकावर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 61. अतिशय धावांचा डोंगर उभारताना दिसतोय. दिविशा 11 अरोली संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय सार्थ ठरवताना दिसत आहेत. अतिशय सुरेख फलंदाजी करतोय. आता मात्र षटकाराने आपलं स्वतःचं खातं खोलतोय. अजिंक्य एक उत्कृष्ट फलंदाज आहे. नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतातील अतिशय सुरेख पहिल्याच चेंडूवर षटकाराने खातं खोललंय. या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत. दरम्यान पुढचा चेंडू आणि आता मात्र चेंडू निर्धाव चेंडू जातोय. दरम्यान पुढचा चेंडू शेवटचा चेंडू या डावातील शेवटचा चेंडू भोग्या घेऊन येतोय आणि आता मात्र सरळ तिरफळीत होतोय बाद. दुसरे विकेट का पतन.
तर दुपारच्या सत्रात यानंतर मी माईक सोपवतो आमचे साथी मित्र अष्टपैलू व्यक्तिमत्व कोपरखेड्याचे आमचे मित्र उमेशजी म्हात्रे यांना मी विनंती करतोय. थँक्यू सो मच अमित भालेराव. तमाम प्रेक्षकांचं क्रीडा रसिकांचं या दुपारच्या सत्रामध्ये गजानन मित्रमंडळ आयोजित ओहराम क्रिकेट स्पर्धेमध्ये मी मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, या मॅचचा पूर्वार्ध संपला. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करावी लागली. बॅटिंग करण्याचा निर्णय दिविशा ऐरोली या टीमनं घेतला, कारण त्यांचे प्लेयर्स त्यांचे खेळाडू मात्र वेळेवर उपस्थित नव्हते आणि त्यामुळेच हा निर्णय त्यांना घ्यावा लागला. परंतु का बॅटिंग केली गणेश कारंडे, रुपेशनं, त्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मात्र अजिंक्यनं खूप चांगली बॅटिंग पेश केली मैदानामध्ये. 4 ओव्हरमध्ये त्यानं रन बनवल्या. 2 विकेटच्या नुकसानानंतर 61-62 रनचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. विजयासाठी बोनकोडे 11 या टीमला भले मोठं टार्गेट आहे, परंतु कुठलंही टार्गेट हा विजयाची गॅरंटी देत नाही. कालच्या सत्राचा विचार केला तर कालच्या सत्रामध्ये जय गजानन कुक्षेत विरोधात दिवाले 11 अशी 4 ओव्हरची मॅच झाली होती. 59 धावांचं लक्ष्य होतं दिवाले 11 समोर आणि ते 59 धावा 4 ओव्हरमध्ये अक्षरशः 3 ते 4 बॉल राखून तो सामना मात्र जिंकला होता दिवाले 11. हा संघ विकी मुंबईकर अक्षरशः मैदानामध्ये वादलाप्रमाणे लढला. खूप चांगली बॅटिंग केली त्या मॅचमध्ये आणि आपल्या टीमला मात्र विजयाची पहिली सुंदर किनार त्या बॅट्समन मुळे लागली. इथे फक्त रन जास्त आहेत, 3 म्हणजे 62 रनचं टार्गेट आहे. हे सुद्धा लक्ष्य पार करू शकतो, कारण बोनकोडे 11चा जर विचार केला तर अनेक स्पर्धामध्ये मित्रांनो असा स्कोअर बोनकोडे संघानं चेस केलेला आहे. माजिद बलोच आणि सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये त्याच्या समेत स्वप्नील नाईक आलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये पी1चं पहिलं षटक टाकण्यासाठी राजू धनावडे हा बॉलर आहे. 24 बॉलमध्ये 62 रन इथे काढायचे आहेत आणि स्ट्रायकिंग इंडला जो बॅट्समन आहे माजिद बलोच, टेनिस क्रिकेट विश्वातलं एक व्हेरी डेंजरस मॅन. सामन्याला सुरुवात पहिलाच बॉल राजू धनावडेचा ओव्हर द विकेट. फुल ओव्हर लाईनचा बॉल उडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर माजिद बलोचचा हा षटकार. षटकारानं आपलं खातं खोललं. संघाचा श्री गणेश झालाय. बॉलर तयार राजू. यावेळेस बॅकफूट जाऊन फक्त अगदी जंप मारून हा स्ट्रोक केलाय, परंतु बॉलनं अगदी दिशा बदलली. घोषित क्षेत्रामध्ये बॉल गेला. सिंगल मात्र माजिद बलोचच्या बॅटमधून आली आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवर 7 रन. 7 2 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. 62 रनचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. ही जोडी 3 ओव्हरपर्यंत राहिली तर मॅच अगदी क्लिअर होऊन जाईल, कारण तेवढी क्षमता आहे या 2 खेळाडूकडे आणि 2 खेळाडूमध्ये खूप मोठी अबिलिटी आहे. बॉलर तयार राजू धनावडे.
यावेळेस हाफ ट्रॅकर उडवलाय, स्कोर ऑफ द विकेट. बॉल चाललाय, एक टप्पा घेत डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. माजिदच्या बॅट मधून येतोय चौकार. खूप चांगला स्ट्रोक, 11 रन स्कोर कार्डवर. यावेळेस फुलर लेनचा बॉल मिस टाइम स्ट्रोक झाला, परंतु बॉल चाललाय नो मॅन लँड मधून डीप एक्स्ट्रा कव्हरला. तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली. माजिदच्या बॅट मधून सिंगल नंतर स्कोर बोर्डवर रन झालेले आहेत आता 12. संघर्षाच्या कालामध्ये तग धरून राहा. वेळ नक्की बदलते आणि इथे वेळ बदलावी लागेल या मॅच मध्ये. बोनकोड 11 या टीमला. 4 बॉलचा खेळ संपला, टीमची धावसंख्या 12. यावेळेस उडवला मिड विकेटला, बॉल हवेत आहे अजिंक्य बॉलच्या खाली. खूप चांगला जजमेंट, खूप चांगला झेल आणि बॅट्समन स्वप्नील नाईक शून्यावरती बाद. कॅच तिथे पकडला. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलाय, परशु साठे. परशुराम साठे इन ॲट नंबर 3. शेवटचा बॉल राजू धनावडेचा, स्ट्राईकला माजिद. यावेळेस बॉलची पिचिंग पाहिली, त्यानंतर बॉल सोडून देण्याचा निर्णय माजिदचा झाला आणि इथं मात्र पंचांचा सिग्नल आला आमच्यापर्यंत. इट इज कॉल्ड व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या आहे 13. शेवटचा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल राजू धनवडेला आणि स्ट्रायकिंग एंडला जो बॅट्समन आहे माजिद बलोच. यावेळेस हाफ ट्रॅकर, काय स्टायलिश शॉट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय माजिदच्या बॅट मधून. इट्स अ मॅक्सिमम षटकार. गाण्यामध्ये सूर्यदेव दुपारी उगवलाय, परंतु इथे 3:30 वाजता उगवतोय माजिद. का बॅटिंग करतोय मैदानामध्ये. ज्याच्या मनगटात वेळ सुद्धा बदलण्याची क्षमता आहे, तो बंद पडणाऱ्या घड्याळावर कधीच अवलंबून राहत नाही. अगदी तसाच खेळ चालू आहे. मनगटाची ताकद मात्र अक्षरशः मैदानावर ओकतोय. पहिल्या ओव्हरमध्ये रन आलेत 19. 1 विकेटचं नुकसान झालंय, तरी सुद्धा आम्हाला परवा नाही अशी बॅटिंग करते. जे झालं पहिल्या ओव्हरमध्ये ते गंगेला मिळालं. मी मात्र गंगेमध्ये हात धुवून घेईन असा सांगणारा षटकार माजिद बलोचच्या बॅटमधून. 19 रन झालेले आहेत. 62 रनचं टार्गेट. आता 18 बॉल आणि रन करायचे आहेत विजयासाठी. 43. 18 बॉल मध्ये 43 रन. व्हॉट अ मॅच. अगदी रोमांटिक वलनावर पुष्पक जाईल मॅच, कारण दोन्ही संघ अगदी ताकदवान आहेत. दोन्ही संघ कसलेले आहेत आणि दोन्ही संघ मात्र नवी मुंबईमध्ये मुरलेले संघ आहेत. हार मानणारे संघ नाहीत. बॉलर आहे शैलेश. सेकंड ओव्हर मध्ये आता स्ट्राइक एंड कडे आहे परशु साठे. यावेळेस इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय, परंतु बॉल घिरटी घेतली सीमारेषेच्या बाहेर. परशुच्या बॅट मधून हा येतोय षटकार.
25 रन. खूप चांगला प्रयत्न केला होता उडी मारून घेण्याचा कॅच, परंतु तिथे कन्वर्ट झाला नाही तो कॅचेस. यावेळी स्विंग इन मिस, टप्पा पडला, त्यानंतर मात्र बाउन्सर घेत विकेट किपरचा वेध घेतला या बॉलनं. निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र कमबॅकच्या भूमिकेमध्ये शैलेश बॉलर तयार. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 25 रन. बॉलर तयार. यावेळेस आणखीन एक धमाका. लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. परशु साठेच्या बॅटमधून येतोय खणखणीत षटकार. एकतीस रन झालेले आहेत. क्रिकेटच्या रंगमंचावर मित्रांनो रिहर्सल कधी नसते, तर तुम्हाला परफॉर्मन्स द्यावा लागतो. अगदी तसाच परफॉर्मन्स माजिद बलोच आणि परशु साठे या मॅच मध्ये देत असताना. व्हॉट अ बॅटिंग. मैदानामध्ये अगदी दोन बॅट्समन सुसाट सुटलेले आहेत. 62 रनचं लक्ष आहे या मॅच मध्ये. टीमची धावसंख्या 31. अजूनही 31 रनची गरज आहे या मॅच मध्ये. पंधरा बॉल 31 रन. पुलर लाईनचा बॉल ऑन साइडला. अजिंक्य पोचणार का बॉल पर्यंत, परंतु त्याच्या अगदी पायासमोर बॉल ट्रॅव्हल झाला. 2 रन तोपर्यंत कंप्लीट झाल्या परशु साठेच्या बॅट मधून. 2 रन नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 33 रन. लॉस ऑफ 1 विकेट. 62 रनचं लक्ष आहे या मॅच मध्ये. आणि दुसऱ्याच ओव्हरमध्ये, पहिल्या ओव्हरमध्ये 19 रन आल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आक्रमण. यावेळेस स्विंग केला बॉल. बॉल हवेत आहे, परंतु बॉल कुठे जाईल एक्झॅक्टली डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल आली. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 11 बॉलचा खेळ संपलाय मैदानामध्ये. 34 रन स्कोर कार्डवर आहेत. 62 रनचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना बोनकोड 11 1 विकेटचं नुकसान झालंय. जो स्वप्नील नाईक सलामीला आला होता, शून्यावरती बाद झाला. त्यानंतर मात्र खूप चांगला खेळ या दोन बॅट्समनने केलाय. हाफ ट्रॅकर उडवलाय काऊ कॉर्नर मिड विकेटच्या अगदी बाहेर. बॉल सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय परशु साठेच्या बॅटमधून षटकार. टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर 40 रन 1 विकेटचं नुकसान. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 22 रनची गरज आहे. व्हॉट अ मॅच. पहिल्याच ओव्हर मध्ये 19 रन राजू या बॉलरला लागल्या. त्यानंतर शैलेशला 21 रन ठोकलेले आहेत. 3 षटकार त्याच्या ओव्हर मध्ये परशु साठेनं मारलेले आहेत. परशु साठेचा जर इंडिव्हिज्युअल स्कोर आपण पाहिला तर आतापर्यंत परशु साठेनं 6 बॉल फेस केलेत आणि रन काढल्यात 21. जगदीश षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल पहा किती उडवलाय, परंतु इथे एक्झिक्यूट झालाय का. इथे सिग्नल दिला, कारण मिड विकेटचा जो क्षेत्ररक्षक आहे त्याने सांगितलेला आहे की पाय जो होता तो अगदी सीमारेषेला स्पर्श झालाय. आणि इथं मात्र फिल्टरनं मात्र जाहीर केलाय हा का षटकार आहे. माजीदच्या बॅटमधून हा षटकार येतोय. आता 11 बॉल आणि रन करायचे आहेत 16. यावेळेस खूप चांगला ड्राईव्ह ऑन साइडला, ऑन ड्राईव्ह मिड ऑनला खूप चांगली फिल्डिंग होते. रन मात्र मिळणार नाही. 10 बॉल आणि रन करायच्या आहेत 16. व्हॉट अ मॅच. 10 बॉल मध्ये 16 रन. जगदीश बॉलिंग मार्कवर माजीदसाठी. यावेळेस वेगवान बॉल पंचांकडे अपील आणि इथे अगदी यष्ट्यांच्या मध्ये सापडला. लेग बिफोर विकेटची शिकार. दुसऱ्या विकेटचं पतन. माजिद बलोच तंबूच्या आश्रयाला परतलाय.
राम राम लल्लन बा अरे लल्ला हॅलो हॅलो जागर जागर हॅलो हॅलो माझे आईचा जागर हे जागर जागर माझे आईचा जागर DJ Karan.
आणि नेक्स्ट मॅच आहे साईनाथ दिवा आणि बोनकोडे 11 या टीमच्या दरम्यान. बोनकोडे 11 या टीमच्या कॅप्टननं जिंकलाय टॉस. फिल्डिंग करण्याचा निर्णय. वेल प्लेड माजिद. हॅलो. फिल्डिंग करण्याचा निर्णय इथे घेतलाय. आणि जाऊया कॉमेंट्री मार्क्स मध्ये. या ऐकूया आपण पुष्पक पाटील यांचा आवाज या मॅच मध्ये. त्याप्रमाणे माजिद बॉलर्स नावाचं जे वादळ होतं मॅन ऑफ द मॅचचा मानांकन घेऊन गेलाय. आणि आता मात्र या दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र निर्णय जो घेतलाय नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निश्चितच जबरदस्त फलंदाजीचा नमुना पाहायला मिळाला. दोन्ही संघांमध्ये आपण बघितलं दिविशा ऐरोली आणि बोनकोड 11 या दोन्ही संघांदरम्यान जो मागचा सामना रंगला होता, परंतु मॅन ऑफ द मॅचचा हिरो जो ठरला माजिद बालोच. अप्रतिम फलंदाजी केली. सुरुवातीपासून एक स्फोटक खेळी आपल्या संघासाठी केली आणि निश्चितच म्हटल्याप्रमाणे चांगली कामगिरी करून मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला. आणि आता मात्र 2 हात करायचे आहेत. साईनाथ दिवा विरुद्ध बोनकोडे 11 अशा दोन्ही संघादरम्यान आपण ही लढत पाहणार आहोत. गजानन मित्र मंडळ आयोजित ओरम क्रिकेट सामन्यांचं आयोजन आजचा हा 3रा दिवस. आणि आज फायनलच्या दिवशी आता 2 संघ मात्र 2 दिवसांमध्ये बाहेर पडलेत अंतिम फेरीमध्ये, ज्यांनी प्रवेश केलाय गजानन तुर्बे आणि दिवा 11 दिवाळ असा दोन्ही संघांनी मात्र अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. बघायचा आज संघ कुठला मात्र ट्रायंग्युलर मध्ये प्रवेश करतोय. सगळ्या संघांनी नोंद घ्यायची. ज्या संघांच्या धावांची टोटल जास्त असेल तो संघ अंतिम फेरीमध्ये डायरेक्ट प्रवेश करेल. कुठली चिठ्ठी वगैरे उडवली जाणार नाही याची नोंद आधीच सगळ्या संघांनी घ्यायची आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून या सूचना आपल्यापर्यंत पोहोचवतोय. तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मॅन ऑफ द सिरीज यांच्यासाठी आकर्षक चषक आणि शूज येथे ठेवण्यात आलेले आहेत. आकर्षक ट्रॉफीज आपण बघतोय. माझ्या समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला बघायचे कुठले संघ मात्र आज ह्या चषकांवर आपली नावं कोरतील. दरम्यान निर्णय जो घेतलाय तो म्हणजे क्षेत्ररक्षण करण्याचा स्वतःचा आपण बघलं निर्णय. जो बोनकोडे 11 संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा आणि गोलंदाजीला प्रत्युत्तर देताना आपण बघतोय पुन्हा एकदा ओमी केणी. निश्चितच मंगळवारी माथेरान येथे झालेल्या सामन्यामध्ये 102 नाबाद खेळी या फलंदाजांनी केली होती. आज मात्र ओमी या मैदानात खेळताना आपण बघतोय. तुषार आणि ओमी साईनाथ दिवा या संघाकडून सलामीची जोडी मी बघतोय. आणि गोलंदाज मोसेन. यस भावांची जोडगळी मोसेन आणि माजिद दरम्यान. मोसेन मात्र गोलंदाजी करताना राटा मोर द विकेटने आता मात्र पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला.